प्रत्येक गल्लीमध्ये 10 ते 12 कार्यकर्ते भेटतील आणि प्रत्येकाचं कार्य फक्त एकच असतं आणि ते सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु मला या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक कार्यकर्ता असा एकदम असा वेगळा वाटतो, तो म्हणजे धर्मराज. राजकीय क्षेत्र ठीक आहे, असा चीड येते, काही अन्यायासारखं घडलं, काही समजा आपल्या समाजाच्या प्रती एखादा अन्याय घडत असेल किंवा एखाद्या ठिकाणी अन्याय घडत असेल, त्याच्या विरोधात बोलणं, एखादं आंदोलन करणं, म्हणजे तो त्या क्षेत्रातला नाही, परंतु त्या क्षेत्रामध्ये असून विद्यार्थ्यांच्या म्हणजे शिक्षणासाठी, सर्वात प्रथम शिक्षणासाठी जो धडपड करतो. बाबासाहेबांचं सर्वात म्हणजे एक नेहमीचं सांगणं असायचं की तुम्ही दोन भाकरी कमी खा किंवा 2 भाकरी कमी शिजवा घरामध्ये, परंतु मुलांना शिक्षण हे उत्तम द्या. त्यांच्या पुस्तकांची, त्यांच्या लेखीची व्यवस्था करा. 2 कपड्याची म्हणजे साधे करा, परंतु शिक्षणाची व्यवस्था करा. तसं धर्मराज याच्याकडनं तो सुरुवातीला मला एक वेळेला भेटला होता, त्यावेळेला त्याने मला त्याचे विचार सांगितले की विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो आपण. म्हणजे आता विषय सोडून बोलतो की जी मुलं 12वी 10वीमध्ये चांगले गुण घेतले, निश्चितच त्यांचं कौतुक व्हायला हवं आणि त्यांचं कौतुक का नाही करावं. कारण त्यांची स्तुती जर केली तर ते मोटिवेट होणार आणि त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षित असं आपल्याला किंवा त्यांच्या कुटुंबाला ते भेटतं. परंतु त्यापेक्षाही म्हणजे आता ज्यांना पर्सेंटेज कमी आले म्हणून त्यांनी किंवा त्यांच्यामध्ये ती क्षमता नव्हती अशातला भाग नाही आहे. आणि ज्यांना पर्सेंटेज जास्त आले किंवा जे मेरिटमध्ये आले म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहे अशातलाही भाग नसतो. कारण तुमचं मेरिट हे तुमचं भविष्य ठरवू शकत नसतं. तुमचं टॅलेंटनेस जे असतं ते टॅलेंटनेस, तुमचं जे समजा जी हुशारी आहे किंवा तुमचं जे कर्तव्य ते कशामध्ये तुम्हाला पार पाडायचं आहे किंवा तुम्ही कशामध्ये तुमचं गुण दाखवू शकता हे महत्त्वाचं आहे. 10वी आणि 12वी या व्यतिरिक्तही आता प्रत्येक आई वडिलाला किंवा प्रत्येक आई वडील शाळेत जर जात असेल, मुलाला शाळेत जर पाठवत असतील, तो थोडा काही चुकला तर त्याला काय म्हणतात, तू जर नाही शिकला तर तू नाही नोकरीला लागला तर तुझं कसं व्हायचं. जे शिक्षण घेत असताना किंवा त्याला शाळेत टाकताना आपण एकच विचार करतो की याला फक्त सरकारी नोकरी करावी किंवा कुठेतरी एखादी चांगली नोकरी करावी, प्रत्येक आई वडिलांना वाटतं. आणि आता साहेबांना जर बघितलं युनिफॉर्म तर प्रत्येक म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की नाही असा युनिफॉर्म आपणही परिधान करावा, बरोबर. परंतु असं का वाटत नसेल. आपण अब्दुल कलाम बघितले असते, ते एक सायंटिस्ट होते. आपण वैमानिक बघतो, विमान उडताना बघतो, पण त्या विमानाला कोण चालवतं ते बघतो, पण आपल्याला का वाटत नाही की आम्ही वैमानिक व्हावं. परंतु असं का वाटत नसावं, बापालाही वाटत नसावं असं की मी माझ्या मुलाला शाळेत पाठवतो एखाद्या अधिकारी होण्यासाठी, IAS IPS PSI DYSP हे आम्ही नेहमी बघतो. परंतु राहुल बजाज आहे, RD टाटा आहे, यासारख्या ज्या उद्योजक आहेत, तर मग असे उद्योजक माझा मुलगा एखाद्या कंपनीचा मालक बनेल असा का नाही म्हणू शकत किंवा असा विचार का नाही करत. कारण सर्वात म्हणजे एक दुर्दैव हे आहे, आपण बघतो एखाद्या ठिकाणी विहीर म्हणजे शेतामध्ये विहीर असते, त्या विहिरीपासून पाणी असं लांबपर्यंत जातं. ठीक आहे, जिथपर्यंत पाणी जातं तिथपर्यंतची शेती ही म्हणजे किंवा तिथपर्यंतचं गवत हे ओलं असतं. परंतु त्या विहिरीच्या आजूबाजूचं जे गवत असतं किंवा ज्या ठिकाणाहून तो पाईप गेलेला असतो किंवा जो नळ असतो त्या नळाच्या आजूबाजूचं गवत हे ताजं तरतरीत असतं. का? कारण ज्या काही शासकीय योजना असतील, शासकीय योजना त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण याचं कसं होतं, आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं असेल की तुम्ही त्या पंक्ती बसायच्या, अशा पंक्ती असायच्या आणि त्या पंक्तीमध्ये काय व्हायचं की वाडका जर ओळखीचा असेल वाढणारा तो तर तुम्ही किती जरी कोपऱ्यात बसलेले असाल तर तुम्ही पोटभर जेवणार आणि वाडका जर ओळखीचा नसेल
तुम्ही जवळून जरी असाल तर तो तुमच्या जवळून असं ते वाढण्याचं ताट घेऊन जातो आणि तिकडच्या जो त्याच्या ओळखीचा असतो त्यांचे ताटं भरत भरत येतो. त्याच पद्धतीनं हे जे आपले राजकीय कार्यकर्ते असतात ज्यांना आपण ज्यांच्यासाठी तो मागे बोलो हम तुम्हारे साथ आहे त्यांच्यासाठी मतदान करतो, पण ज्यावेळेस ते निवडून येतात निवडून आल्याच्या नंतर त्यांच्या सोबत जे फिरणारे असतात त्यांच्या जवळचे नातेवाईक असतील किंवा जवळचे कार्यकर्ते असतील तर तेच तुम्हाला गब्बर झालेले दिसतील. त्याच्यात जो अगोदर स्कूटरवर जात होता त्याच्याकडे मारुती कार येते किंवा मर्सिडीज बेंज असते, त्याचं साधं कुणाचं जर घर असेल तर ते 4-5 मजली बिल्डिंग झालेली असेल, कुठेतरी त्याची एखादी कंपनी मोठं छोटं दुकान असेल. राजकीय योजना ह्या तिथपर्यंत पोहोचणं किंवा तुम्हाला माहिती नसते आणि आपण कधीही त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाही. हे आपलं दुर्दैव असतं. परंतु शासनाच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो मागासवर्ग असेल त्यांच्यासाठी आरक्षणची व्यवस्था केलेली होती. परंतु ज्या आर्थिकदृष्ट्या मागास असतील परंतु ते कॅटेगरीमध्ये बसत नसतील तर अशा लोकांसाठी बाबासाहेबांनी ज्या योजना चालू केल्या होत्या तर त्या या होत्या की त्यांना जे शैक्षणिक लोन भेटणार किंवा शिक्षणामध्ये किंवा व्यवसायामध्ये त्यांना कुठून भांडवल भेटणार, ते भांडवल भेटल्याच्या नंतर समजा त्यांची इंडस्ट्रीज कशी चालणार आणि त्यांनी तयार केलेला माल त्याच्यासाठी बाजारपेठ कशी उपलब्ध होणार या सगळ्या बंधनकारक म्हणजे घटनेमध्ये ठरवून गेलेले आहे. परंतु या कुठल्याही गोष्टीची आम्हाला माहिती नसते आणि ही माहिती जो राजकीय कार्यकर्ता असतो जो समजा त्या संसदेत जातो विधान भवनात जातो हे त्याला माहिती असतं आणि तो फक्त त्याच्या जवळचीच लोक तयार करून ठेवतो. का? कारण जर सगळेच्या सगळे श्रीमंत झाले त्यांना सगळ्यांचं जर भलं केलं तर त्याला मतदान करण्यासाठी कोणी राहणार नाही, त्याला म्हणणार नाही की तू आगे बोलो हम तुम्हारे पीछे हे म्हणण्यासाठी कोणी राहणार नाही. म्हणून या योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून केवळ टक्केवारी आली म्हणून शिक्षण घ्यायचं आणि फक्त सरकारी नोकरी शोधायची या भानगडीत न पडता औद्योगिक क्षेत्रामध्ये कसा प्रवेश करता येईल याबाबत विचार करायचा. विदेशामधल्या ज्या नोकऱ्या असतात त्या कशा मिळवता येऊ शकतात त्याबाबत विचार करायचा आणि ह्या बाबतीत सर्वस्वी माहिती या क्षेत्रामध्ये आहे. चालू आहे. त्यामुळे फक्त शिक्षण घ्यायचं आणि दुसरी गोष्ट आणखी एक की मुलं गुन्हेगारीकडे का वाढतात आणि कशा पद्धतीने वाढतात यामागचे म्हणजे दुर्दैवी गोष्ट अशी आहे की आम्ही शिक्षण घेतो परंतु या शिक्षणाचा आणि आमच्या म्हणजे जे शिक्षण असतं आमचं याचा आणि व्यावहारिक जीवनाचा काडी मात्र संबंध नसतो, काडीचाही संबंध नसतो. जर समजा तुम्ही 10वी 9वीपासून ते म्हणजे 1लीपासून ते 10वीपर्यंत हे 10 वर्ष, त्याच्यानंतर पुढचे 2 वर्ष 11वी 12वी आणि मग त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन ते 3 वर्ष, तिथे असे 15 वर्ष तुमचे शिक्षणामध्ये गेले. शिक्षणामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही परीक्षा देणार मग तिथनं पुढं तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह स्टडी करायची. आता तुम्ही जर ठरवलं समजा तुम्हाला PSI व्हायचं, IPS व्हायचं किंवा IAS व्हायचं, मग तुम्ही ती स्टडी करता. ती स्टडी करण्यासाठी किमान तुम्हाला 3-4 वर्ष किंवा 2 वर्ष कमीत कमी 3 वर्ष बघा, 15 आणि ते 3-8 समजा तुमचे 18-19 वर्ष ह्याच्यामध्ये गेले. पण तुम्ही पास झाला समजा तुम्ही सिंपलची गोष्ट समजा तुम्ही PSI झाला. PSI झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं. म्हणजे तुम्ही जे 17 वर्षापासूनचा जो अभ्यास केला त्याचा तुमच्या त्या क्षेत्राशी काही संबंध नाही आहे. म्हणजे तुम्ही जे वाचन केलं जो अभ्यास केला तो तिथेच थांबला. त्याच्यानंतर तुम्ही 1 वर्षाचं ट्रेनिंग घेतलं, तिथनं बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असतो आणि मग तिथनं पुढे तुमची ड्युटी चालू होते. तर तसे काही जे विद्यार्थी असतात की ज्यांना समजा शिक्षण तर केलं, ग्रॅज्युएशन झाला, इंजिनियर झाला, परंतु जॉब नसतो. कारण आम्ही डिग्री घेऊन बाहेर पडलो. 1 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी लाखोच्या संख्येने विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतात.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नोकरी ठरवली असते का? आणि गव्हर्नमेंट तेवढ्या नोकऱ्या उत्पन्न करू शकतं का? तर नाही करू शकत. म्हणून मित्रांनो, जे शिक्षण तुम्ही घेता त्यासोबत व्यावसायिक शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि त्याचा अनुभव घेऊन बाहेर पडल्याच्या नंतर जर तुम्ही कुठला व्यवसाय किंवा त्या व्यावसायिक नोकरी जर करायला सुरुवात केली तर निश्चितच गुन्हेगारी क्षेत्र हे थोडंसं कमी होईल. कारण काय होतं की एक साधा 10वी पास झालेला असेल, त्याला कुठेतरी एखाद्या काहीतरी तो काम करतो, त्याच्यामध्ये तो तरबेज होतो आणि तो चांगल्या प्रकारे पैसा त्याच्यामध्ये कमवायला लागतो. परंतु हा BE झालेला असतो, DE झालेला असतो, परंतु नोकरी नसते. आणि मग कुठले तरी असे मित्र त्याला भेटतात आणि दिवस ते सांगतात की चला आपण एक काम करू, एखादी बँक लुटू किंवा एखादी बँक जाणार, बँकेतून जाणारा पैसा असतो त्याला लुटू. काय होतं? किंवा मित्र, एक संगत अशी असते की एखादा मित्र भेटतो आणि तो मित्र जे आता शिकवायला लागतो. 4 मित्र चांगले असतात, परंतु त्याच्यामध्ये एक त्यांना भेटतो आणि तो शिकवायला सुरुवात करतो. सिगारेट कशी पकडायची, सिगारेट कशी ओढायची. सिगारेट ओढल्याच्या नंतर ठसका लागला तर अरे काय होत नाही, पहिलीच होतं, सुरुवातीला होतो तुमचं तिथे शिक्षक होतो. आणि ज्या वेळेला समजा या वाईट सवयीमध्ये तुम्ही गुंतता तर या वाईट सवयी पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. तेव्हा घरातून सुरुवात करता किंवा मित्रांपासून सुरुवात करता किंवा खोटं बोलून पैसा घ्यायला सुरुवात करता आणि या गर्दीमध्ये गुंतत जाता आणि शेवटी या गुन्हेगारी क्षेत्राकडे वाटतं. पण त्या गुन्हेगारी क्षेत्राचं आणि त्या गुन्हेगारी जीवनाचा अंत काय असतो मित्रांनो, हा मी तुम्हाला अत्यंत जवळून बघितलेला अनुभव सांगू शकतो. कारण आता 25 वर्ष होत आहेत मला पोलीस खात्यामध्ये, की विद्यार्थी हा अधोगतीला कसा जातो, त्याची सुरुवात कशी होते. चांगल्या घरचा विद्यार्थी असतो, परंतु तो व्यसनहीनतेकडे कसा जातो. त्यामुळे अशा क्षेत्रापासून दूर राहून जास्तीत जास्त जे औद्योगिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण असेल, जर नोकरी नसेल तर हरकत नाही, काहीच हरकत नाही, नोकरी भेटायलाच पाहिजे अशातला भाग नसतो. मी तुम्हाला आणखी एक सांगतो, नोकरी म्हणजे काय असते. नोकरी म्हणजे एक चौकटीमधलं एक जीवन असतं, एक चौकट असते, त्या चौकटीमधलं जीवन असतं नोकरी म्हणजे. आणि व्यवसाय म्हणजे त्या चौकटीच्या बाहेरचं जीवन असतं. तो ज्याच्या त्याच्या जागेवर ठीक आहे, परंतु चौकटीमधलं जीवन म्हणजे कसं असतं की आता तुम्ही नोकरी करता आणि त्याची पगार असेल समजा 60,000, तर त्या 60,000मध्येच तुम्हाला तुमचं पूर्ण महिन्याभराचं नियोजन करावं लागतं. मग त्यामध्ये तुमच्या घराचं भाडं असेल, गाडीचे हप्ते असतील, महिन्याभराचं रेशन असेल, 4 पाहुणे असतील, मुलाचं शिक्षण असेल, त्याची फी असेल, या सगळ्या गोष्टी येतं तुम्हाला त्या 60,000मध्ये एक चाकोरीबद्ध जीवन जगायचं असतं. आणि जर तुम्ही व्यवसायामध्ये जर जाता, जर तुम्हाला कधी 60,000चा बेनिफिट होईल, तर कधी 10 लाखाचा होईल, तर कधी 1 लाखाचं होईल, तर कुठल्या महिन्यामध्ये समजा ते 30,000पर्यंत आहे. म्हणून जास्तीत जास्त व्यवसायाकडे किंवा एखाद्या नोकरीकडे, व्यवसायातून नोकरी असेल तर त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. परंतु गुन्हेगारी आणि गुन्हेगारी जगतातली मित्र यांच्यापासून जेवढं दूर राहायचा प्रयत्न करा, तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. धर्मराज साळवेच्या या उपक्रमातून मला आणखी एक असं सांगावंसं वाटतं की धर्मराज व्यवसाय मार्गदर्शन या शिबिराचं एक आयोजन करावं. आणि या शिबिरामधून, हे शिबिर एक 4 दिवसाचं असेल, 5 दिवसाचं असेल किंवा 1 दिवसाचे असेल, त्यानंतर तुम्ही जो समजा एखादा व्यवसाय कुठला जर निवडला त्याबाबतचं प्रशिक्षण, तर त्या प्रशिक्षणाची व्यवस्था MCED यांच्याकडनं केल्या जाते. त्या मार्गदर्शन त्यांच्याकडनंच केलं जातं. आणि जेवढ्या बँका असतील, नॅशनलाइज बँका आहेत, तर या बँकांकडनं त्या तुमच्या व्यवसायासाठी तुमचं जर ट्रेनिंग झालेलं असेल तर त्याच्यासाठी त्यांच्याकडनं भांडवल देखील दिलं जातं आणि तेही सबसिडीच्या स्वरूपामध्ये असतं. परंतु करण्याची जर जिद्द असेल, तुमची जर समजा मानसिकता असेल, तर हे आवश्यक येतं. समजा धर्मराजच्या पाठीशी लागा. आणि मी आता सांगतो धर्मराजला, जर समजा याच्यासाठी तुला कुठली आर्थिक मदत जर लागत असेल तर निश्चितच हे मित्रांनी तुला करेल त्याच्यासाठी. फक्त विद्यार्थी हा अधोगतीकडे न जाता तो सुगतीकडे जावा यासाठी आपण प्रयत्न करतात. आणि हे जे आपले प्रयत्न आहेत आणि हा जो तुझा उपक्रम आहे, या उपक्रमाने मी खरोखर जे खूप प्रभावित झालेलो आहे.
आणि हे असेच तुझे उपक्रम चालू राहावं आणि त्याला खूप खूप यश देऊ. तथागताच्या पुण्यप्रथापणे त्याला खूप यश यावं अशी मी तथागताची प्रार्थना करतो. आणि बरेच जण आता बोलण्याचा कंटाळा आला असेल म्हणून मी माझे 2 शब्द याच ठिकाणी थांबवतो आणि आपला कार्यक्रम पूर्ण.